हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी होणार आहे। त्रिसदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल। डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करणार आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे या प्रकरणाची चौकशी करते। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून नेमण्यात आलेली ही समिती आणि अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल फेरफार केल्याप्रकरणी ससूनच्या दोनही डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता त्रिसदस्यीय समिती या चौकशी करता नेमण्यात आलेली आहे। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण आणि या प्रकरणी त्रिसदस्यीय समिती आहे जी डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली आहे। लागवी थोड्याच वेळात ही समिती आहे ते पुण्यातील ससून रुग्णालयाच्या याच परिसरामध्ये पोहोचणार आहे। आणि काल आपण पाहिलं की वैद्यकीय शिक्षण विभागाने जो काही प्रकार पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये घडला, डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी ब्लड सॅम्पलमध्ये जे काही फेरफार केलेला आहे, यानंतर 2 डॉक्टरांना आता अटक झालेली आहे आणि त्याची गंभीर दखल वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतल्यानंतर त्रिसदस्यीय समिती आहे ती नेमलेली आहे। यामध्ये पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्ष आहेत, तर दुसरीकडे गजानन चव्हाण आणि सुधीर चौधरी हे 2 सदस्य यामध्ये असणार आहेत। आणि थोड्याच वेळात ही समिती आहे ती या ठिकाणी पोहोचणार आहेत। या ससून रुग्णालयाचे डीन असलेले विनायक काळे हे आत्ताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घडलेल्या प्रकाराची चौकशी आहे ती या सदस्यीय समितीकडून या ठिकाणी घेतली जाईल। पण आता आपण पाहिलं की हे दोन्ही डॉक्टर आहेत ते अटकेमध्ये आहेत, मात्र त्यांच्याकडे कशा पद्धतीची चौकशी करणार हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे। पण ससून रुग्णालयातले जे डीन आहेत यांच्याकडे मात्र याबाबतची चौकशी आहे ती केली जाऊ शकते आणि ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला होता त्या विभागामध्ये सुद्धा जाऊन ही समिती आहे ती त्याबाबतची माहिती घेऊ शकते आणि हा सगळा अहवाल आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला जाणार आहे। पण आता डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग यामध्ये कशा पद्धतीची कारवाई या डॉक्टरांवर आणि ससून रुग्णालय प्रशासनावर करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। ही त्रिसदस्यीय समिती नेमका कशा पद्धतीचा अहवाल देईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण सर्वात दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही सदस्य समिती नेमलेली आहे त्यावरच आता आक्षेप घेतला जातोय, कारण की डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर याआधी भ्रष्टाचार आणि गैर प्रकाराचे आरोप याआधी राजकीय आरोप आहेत ते झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनाच पुन्हा या चौकशी समितीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्यामुळे ही चौकशी समिती किती पारदर्शकपणे काम करेल हा सुद्धा सवाल आता उपस्थित झालेला आहे। शिवसेनेच्या उपनेत्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या सविस्तर माहिती करता